डिजिटल जनगणना 2026 कशी करावी? राज्यात 1 मे पासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून यावेळी प्रथमच नागरिकांसाठी स्वगणना करण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. हा टप्पा ऐच्छिक असला तरी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्यामुळे देशासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. स्वगणना कशी कराल? अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे. एका कुटुंबासाठी एकच अर्ज भरा. एकूण 33 प्रश्नांची अचूक माहिती द्या. कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही. फॉर्म पूर्ण झाल्यानंतर 11 अंकी युनिक आयडी मिळेल. तो जतन करून ठेवा. घरगणना कधी? 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान जनगणना अधिकारी घरोघरी भेट देऊन माहितीची पडताळणी करतील. स्वगणना केलेल्यांनी युनिक आयडी दाखवणे आवश्यक. स्वगणना न केलेल्यांची माहिती अधिकारी स्वतः भरतील. महत्त्वाच्या सूचना: फक्त अधिकृत वेबसाईटवरतीच माहिती भरा. कोणत्याही संशयास्पद लिंक किंवा मेसेज पासून सावध राहा. जनगणनेसाठी कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही. वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा. ही जनगणना यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे योग्य व अचूक माहिती देऊन या प्रक्रियेत सहभागी व्हा. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.